आहे. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही म्हणता मी परफेक्ट आहे. तुम्ही उपवास करता, तुम्ही म्हणता मी परफेक्ट आहे. तुम्ही चर्चला आराधना चर्चमध्ये येऊन करता किंवा घरी आराधना करता, चर्चला येता, देवाला देता, तर तुम्ही म्हणता मी परफेक्ट आहे म्हणताय. पण अजून परफेक्ट पण तुमच्यात नाहीये. देवाच्या दृष्टीने, देवाची दृष्टी कुठे लागली? तुमच्या हृदयात. आज मला परमेश्वर म्हणजे त्यांचे विचार आहे ना अडखण करतायत. याचे विचार आहे ना अडखण करत आहे आणि सैतानानं तुमच्यावर नियंत्रण घेतलं. आपल्या हृदयाकडे जास्त लक्ष लावणं गरजेचं आहे, आपल्या अंतःकरणाकडे, की माझ्यामध्ये वाईट काय यायला लागले का, पापमय काय यायला का, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी यायला का, एकमेकाचा द्वेष यायला लागलाय का, एकमेकावर जळफण यायले का, एकमेकावर ईर्ष्या यायला लागल्या का, हट्ट यायला लागलाय का. जे पापमय आहे माझ्यात, त्या माझ्या हृदयातनं मला बाहेर काढलंच पाहिजे. प्रभू काय म्हणतो? कोकणांना पिळा आणि पक्ष्यांना घरटी तुमच्यात आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टिकायला ठिकाण नाही. हालेलुया. हृदय हे सर्वात कपटी, त्याचा ठामपणा कुणाला लागत नाही, पण अंत करणे चालणारा आणि हृदय पारखणारा जिवंत परमेश्वर आहे. तुम्ही वरून हालेलुया हालेलुया प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड हालेलुया प्रेज लॉर्ड, देवाला धन्यवाद असो म्हणशील, पण अंतकरण काय म्हणाला? दोषारोप जातो. अजून तुमचं अंतकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही. मग आज आपण त्याच पुरुषाला बघायचं आहे की प्रभू येशूला घरात जेवायला बोलवला, मोठी जेवणावळ केली त्यानं. येशू संगे येशूचे शिष्य आले, अनेक लोक आले, तरी सुद्धा त्याचं हृदय देवाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. म्हणून परमेश्वर, तू मला बोलवलेला आहेस तर तुझ्या घराला काही कारण नाही. तू मला बोलवलेला आहेस तर तुझ्या घराला काय मी आशीर्वाद देणार, तुला काय आरोग्य देणार, तुला काही गोष्टी देणार नाही. कारण का? तुझं हृदयच नीटनेटकं नाही. तू मला बोलवलं आहेस मान सन्मानासाठी. आता जर समजा बघा, एक